नमस्कार मंडळी, शौर्य केक हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत परफेक्ट व्हिप क्रीम आपण कशी बनवायची, कुठे स्टोअर करायची, कोणती घ्यायची, सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. हे बघा मी कशी परफेक्ट व्हिप क्रीम बनवली आहे. एकदम परफेक्ट झालेली आहे. तर कशी बनवायची, कोणती घ्यायची. तर इथे मी ट्रोपोलाइटची व्हिप्ड क्रीम घेतली आहे. व्हिप्ड क्रीम घेताना ती एकदम चिल्ड असली पाहिजे आणि एकदम लिक्विड फॉर्ममध्ये असली पाहिजे. म्हणजे हे बघा एकदम पातळ पाहिजे ती. तुम्ही फ्रीजरमधून काढून तुम्ही तिला खालचा जो आपला फ्रीज असतो तिथे ठेवू शकता. दिवसभर ठेवली किंवा 2 ते 3 तासांसाठी बाहेर काढून ठेवली तरी चालेल. इथे मी इलेक्ट्रिक बीटर घेतला आहे. सयोना ब्रँडचा हा बीटर आहे 300 वॅटचा. मी हा ॲमेझॉनवरून जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून मी हा यूज करते. खूप छान बीटर आहे. सुरुवातीला मला वाटलं होतं की हा ब्रँडेड नाही आहे, तो चालणार नाही व्यवस्थित, पण तो खूप छान चालतो आहे. अजून मी आत्तापर्यंत इतक्या ऑर्डर्स घेतल्या आहेत, इतके केक बनवले ते आज बीटरपासून. खूप छान होतं. तुम्हाला जर हवा असेल तर मी याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर आता पहिल्यांदा आपण 2 ते 3 स्पीडवर आपण बीट करून घ्यायची क्रीम. आणि बीट करताना आहे ना खूप असं फास्ट करायची. एकदम स्लो केली ना तर ती बीट होत नाही. मग नंतर सुरुवातीला एकदम स्लो स्पीडवर करा, एखाद मिनटं फक्त. आणि मग नंतर एकदम फास्ट स्पीडवर एकदम फास्ट हात हलवायचा. स्लो करत राहाल तर तुमची व्हिप क्रीम लवकर होणार नाही, परफेक्ट होणार नाही. आणि 10 मिनटात तुमची व्हिप क्रीम तयार होते. हे बघा आता व्हिप क्रीम आपली फुलायला लागली, म्हणजे अशी व्हायला हवी, विक्स यायला हवे त्याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता की बीट जेव्हा करतोय तेव्हा ते विक्स त्याच्यात दिसत आहेत कसे होत आहेत ते. ही तुमची क्रीम चिल्ड असेल तर तुमची व्हिप क्रीम अगदी 7 ते 8 मिनटात तयार होते. एक केकसाठी म्हणजे 200 ml क्रीम तुमची 7 ते 8 मिनटामध्ये एकदम परफेक्ट तयार होते. हे बघा अजून आपल्याला 5 मिनटं व्हिप करायची आहे क्रीम. आता आपली क्रीम तयार होत आली आहे. इथे आपण खूप फास्ट विक्स करा, एकदम हाय स्पीडवर करा. हाय स्पीडवर केल्यामुळे तुमची क्रीम फास्टसुद्धा होते, प्लस ती एकदम सुंदर, म्हणजे तिचे विक्स येतात, एकदम प्रॉपर आपण फिनिशिंग करू शकू केकची. हे बघा आपण बघू शकतो की आपली क्रीममध्ये किती सुंदर विक्स होते, त्याचे हे पूर्ण दिसत आहेत त्याच्यामध्ये क्रीममध्ये. त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही. आणि जर तुम्हाला वाटलं की खूप जास्त गरमी होते तर तुम्ही खाली बर्फसुद्धा घेऊ शकता किंवा थंड पाणी घेऊ शकता, जेणेकरून तिला थंडावा मिळेल आणि ती क्रीम खूप छान प्रकारे फेटली जाईल. आता बघू शकता आपली क्रीम ऑलमोस्ट तयार होत आली आहे. किती छान आणि सुंदर क्रीम झाली आहे, तुम्ही बघू शकता. अशी क्रीम तुम्ही एकदम प्रॉपर फिनिशिंग आपण करू शकतो क्रीमने. क्रीम सगळ्यात महत्त्वाची आहे केक बनवण्यासाठी. क्रीम आपल्याला एकदम परफेक्ट बीट करता यायला पाहिजे. आता मी जवळजवळ 5 ते 6 मिनटं व्हिप करते क्रीम. माझी क्रीम ऑलमोस्ट आता तयार होत आली. तुम्ही बघू शकता आता मी क्रीमचं भांडं उलटं केलं आहे, ती पडत नाही, म्हणजे तुमची क्रीम एकदम परफेक्ट झाली आहे. पण मला अजून थोडीशी ती घट्टसर पाहिजे. हे बघा तुम्ही बघू शकता स्पॅच्युलाने सुद्धा ती पडत नाही आहे, म्हणजे तुमची क्रीम ऑलमोस्ट तयार झाली आहे. तुम्ही इथे सुद्धा स्टॉप होऊ शकता. पण आपली क्रीम मेल्ट होऊ नये म्हणून आपण अजून 2 ते 3 मिनटं अजून बीट करणार आहोत. ऑलमोस्ट मला 8 ते 9 मिनटं लागली ती क्रीम बीट करण्यासाठी. तुम्हीसुद्धा चिल्ड घ्या, लिक्विड फॉर्ममध्ये घ्या. आणि जर तुम्हाला वाटत असेल की क्रीम गरम होते तर तुम्ही खाली बर्फ ठेवू शकता किंवा 5 मिनटं विस्क केल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि पुन्हा करा. तुमची क्रीम एकदम बेस्ट होईल. तुमची क्रीम मेल्ट होणार नाही अजिबात. आणि तुम्ही इथे बघू शकता की आपली क्रीम किती परफेक्ट झालेली आहे. तिला मी उलटं करून दाखवते. तुम्ही बघू शकता अजिबात पडत नाही. ही तुमचं साईन आहे की तुमची क्रीम एकदम परफेक्ट झाली आहे. आणि तुम्ही जी क्रीम बनवली आणि जी पॉकेट आपण फोडला आहे ते तुम्ही डीप फ्रीजरमध्ये ठेवू शकता आणि यूज करायच्या वेळेस बाहेर काढून घ्या. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.